नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बायो जिओ केमिकल सायकल्स यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर वी नो दॅट की इन ॲन इकोसिस्टम द फ्लो ऑफ एनर्जी इज युनिडायरेक्शनल. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्स न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ अँड दीज न्यूट्रिएंट्स एव्हरी ऑर्गॅनिझम ऑब्टेन्स फ्रॉम इट्स सराउंडिंग. प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्याच्या वाढीसाठी, त्याच्या विकासासाठी न्यूट्रिएंट्सची गरज असते, पोषक द्रव्यांची गरज असते आणि ही पोषक द्रव्ये त्याला त्याच्या एन्व्हायरमेंट मधून अन्नाच्या माध्यमाने मिळत असतात. परंतु ही जी न्यूट्रिएंट्स असतात, दीज न्यूट्रिएंट्स आर रिसायकल्ड इन नेचर अँड दीज आर रिसायकल्ड फ्रॉम अबायोटिक फॅक्टर टू बायोटिक फॅक्टर and biotic factor to abiotic factor continuously. When there is a decomposition of a dead body of organism, the nutrients are released. आणि अशा पद्धतीने जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात हे निसर्गामध्ये सायक्लिक क्रमाने निसर्गातल्या निसर्गामध्ये फिरत असतात. इकोसिस्टम मध्ये ते अवेलेबल होत असतात प्लांट्सच्या वाढीसाठी. इन नेचर there are the different types of the biogeochemical cycles. त्याच्यापैकी प्रामुख्याने असणाऱ्या म्हणजे गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. तर गॅसियस सायकल म्हणजे काय? धिस गॅसियस सायकल इज स्पीडियर म्हणजे फास्ट दॅन द सेडिमेंटेशन सायकल. द डिफरंट अबायोटिक गॅसेस लाईक नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन, these gaseous nutrients are present in the atmosphere. These gaseous nutrients, they includes nitrogen, oxygen, carbon dioxide, water and water vapors. Sedimentary cycle जी असते, the sedimentary cycle is nothing but accumulation of abiotic nutrients, म्हणजे जे निर्जीव तत्वे असतात त्यांच्या accumulation in the form of soil, sediment किंवा sedimentary rocks. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे सेडिमेंटरी सायकल मध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात यामध्ये आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम इत्यादी. and this sedimentary cycle is slower than gaseous cycle. व्हिडिओच्या या भागामध्ये आपण वेगवेगळ्या बायोजिओ केमिकल सायकल्सची स्टडी करणार आहोत. त्यापैकी कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल अँड नायट्रोजन सायकल. वी विल स्टडी दीज बायोजिओ केमिकल सायकल्स इन डिटेल. द फर्स्ट बायोजिओ केमिकल सायकल व्हिच वी आर गोइंग टू स्टडी इज कार्बन सायकल. आपण सगळ्यात अगोदर कार्बन सायकल बद्दल अभ्यास करणार आहोत. तर व्हॉट इज मीन्ट बाय कार्बन सायकल? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड द कार्बन सायकल. म्हणजे निसर्गामध्ये कार्बन जो असतो या कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि एकदा का हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मृत पावले की पुन्हा कार्बन त्यांच्याकडून ॲटमॉस्फिअर मध्ये जात असतो. धिस सायकल इज कॉल्ड ॲज ए कार्बन सायकल बिकॉज वी नो दॅट एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्स फूड अँड द मेन कंपोनंट ऑफ द फूड इज नथिंग बट इट इज कार्बन. सो दॅट्स वाय द कार्बन इज मोर इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, plant converts carbon dioxide into carbohydrates. They produce proteins and fats also. हिरव्या वनस्पती ह्या सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे कन्व्हर्शन हे कार्बोहायड्रेट्स मध्ये करतात. त्याचप्रमाणे दे आल्सो प्रिपेअर प्रोटीन्स आणि फॅट्स सुद्धा तयार करतात. या सगळ्यांमध्ये जो महत्वाचा घटक असतो दॅट इज नथिंग बट कार्बन. Let us look at the process of photosynthesis. In the process of photosynthesis, carbon dioxide combines with water in the presence of light and chlorophyll and forms glucose
gives oxygen and water molecules are formed. In the food chain, the carbon which is trapped by the plants goes in the following manner. From plants, it goes to the herbivores. From herbivores, it goes to the carnivores. And at last, from carnivores, it goes to the apex consumer. वनस्पतींनी तयार केलेले अन्न हे प्लांट्स कडून हर्बिओर्स कडे, हर्बिओर्स कडून कार्निओर्स कडे आणि कार्निओर्स कडून अपेक्स कंझ्युमर कडे जात असते. म्हणजे हा कार्बनचा जो सायकल आहे ही प्लांट्स कडून हर्बिओर्स कडे, हर्बिओर्स कडून कार्निओर्स कडे आणि कार्निओर्स कडून अपेक्स कंझ्युमर्स कडे. बट व्हेन there is a death of apex consumer or any other organism, ultimately the carbon is going back into the nature. दुसरी एक पद्धत ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो तो म्हणजे जेव्हा रेस्पिरेशनची प्रोसेस होते. when the process of respiration takes place, the glucose is again converted into carbon dioxide, water and energy is released. So in the process of respiration, श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड वायू तयार होत असतो. In the process of combustion means when there is a combustion of fossil fuels like petrol, diesel, kerosene, wood, the carbon dioxide gas is released in air. त्याच्यानंतर biotic decomposition, when there is a death of living organisms, after death the decomposes the body of that organism and release carbon from all type of consumers. जेवढे काही consumers असतात after their death, carbon dioxide is released in the nature. So there is a continuous recycling of the carbon in nature and that's why it is called as a carbon cycle. ही कार्बन सायकल आपण डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. In this diagram, the carbon cycle is described. Plants, in the process of photosynthesis, they take carbon dioxide from the atmosphere. The carbon dioxide is converted into carbohydrates. वनस्पती अन्न तयार करतात आणि या प्रोसेस मध्ये वातावरणातला कार्बन डायऑक्साइड ते शोषून घेतात आणि it is converted into food. That plants, these are eaten by these animals. When these animals eats, there is a oxidation of food material. आणि जेव्हा ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल होते म्हणजे जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स मध्ये ब्रीदिंग होते त्यावेळी कार्बन डायऑक्साइड इज रिलीज्ड. ड्यूरिंग नाईट when the plant respires, they also leave carbon dioxide in the nature. In the factories, there is a burning of fuel. In the vehicles, there is a burning of fuel and therefore the carbon dioxide gas is released. This carbon dioxide gas goes back into the atmosphere and again this carbon is again coming back to the plants in the process of photosynthesis. So this is called as a carbon cycle. This carbon cycle is useful to maintain the ratio of carbon dioxide gas in nature. आता आपण एका महत्वाच्या सायकल बद्दल पाहणार आहोत आणि ती म्हणजे काय ऑक्सिजन सायकल. वी नो दॅट इन द ॲटमॉस्फिअर देअर इज 21% ऑक्सिजन. Circulation and recycling of oxygen within the biosphere is called as oxygen cycle. Every living organism, it requires oxygen for the process of respiration or breathing. In the air, the proportion of oxygen is 21%. The other molecules or other oxygen containing molecules, these are ozone, carbon dioxide, water vapor, sulfur dioxide and nitrogen dioxide. These are the substances which also contains oxygen in a combined state. वातावरणामध्ये 21% ऑक्सिजन असतो. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या मॉलिक्युल्स मध्ये जिथे ऑक्सिजन असतो असे मॉलिक्युल्स म्हणजे ओझोन, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड आणि नायट्रोजनची ऑक्साइड्स यांच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन हा कंबाइंड स्टेट मध्ये प्रेझेंट असतो. तर वी नो दॅट
In the process of photosynthesis, plant makes their own food in the presence of sunlight and chlorophyll. But in that process, the oxygen gas is released by plants. Mainly, the main producer of oxygen in nature are the plant. वनस्पती हे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात आणि तोच ऑक्सिजन वायू आपल्याला श्वसनाकरिता उपलब्ध असतो. In different processes the oxygen is used. The oxygen is used in respiration, combustion, corrosion, rusting and decomposition. Synthesis of proteins, carbohydrates and fats करिता सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. प्रामुख्याने देर आर द टू टाइप्स ऑफ ऑर्गॅनिजम्स, एरोब्स आणि अनएरोब्स. तर एरोब्स म्हणजे काय की द ऑर्गॅनिजम्स व्हिच यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन दे आर कॉल्ड ॲज एरोब्स. जसं उदाहरणार्थ आपण आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते म्हणून आपण एरोबिक मध्ये येऊ. तर अनएरोबिक मीन्स microorganisms which do not need oxygen for respiration, they are called as anaerobic organisms. For example, Escherichia coli and bacteroids are the examples of anaerobic organisms. तर ऑक्सिजन सायकल मध्ये the oxygen is recycled within a nature. It is going from living organism nature. ऑक्सिजन सायकल ही आपण डायग्रामच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लेट अस अंडरस्टँड ऑक्सिजन सायकल विथ द हेल्प ऑफ ए डायग्राम. इन दिस डायग्राम यू विल सी दैट द ग्रीन प्लांट्स इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस मेक्स देयर ओन फूड. फॉर दिस प्रोसेस दे यूज कार्बन डायऑक्साइड and the oxygen gas is released in air. This oxygen gas is used by animals as well as plants for the process of respiration, and in the process of respiration the carbon dioxide gas is generated. This carbon dioxide gas, which is generated due to the combustion of fossil fuels, due to the combustion of wood, due to the process of respiration, it is again used up by green plants in the process of photosynthesis to generate oxygen and to make their own food. या प्रोसेस मध्ये फोटोसिंथेसिस या प्रोसेस मध्ये हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि या प्रोसेस मध्ये ते कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. हा ऑक्सिजन वायू वातावरणामध्ये जातो आणि हाच ऑक्सिजन वायू ॲनिमल्स आणि प्लांट्स हे श्वसनाकरिता वापरतात. श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, तो पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो आणि याच कार्बन डायऑक्साइड पासून वनस्पती पुन्हा प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये स्वतःसाठी अन्न तयार करतात आणि पुन्हा पुन्हा ऑक्सिजन वायू हा हवेत टाकला जातो.